नमस्कार सर, मॅडम आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हा सर्वांसमोर एक खूपच महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे, जलसंवर्धन. एक काळाची गरज. मित्रांनो, आपलं जीवन पाण्याशिवाय चालू शकत नाही. आपल्याला रोज किती गोष्टीसाठी पाणी लागतं? पिण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी, स्वच्छतेसाठी, झाडांना पाणी देण्यासाठी, प्राण्यांना पाणी देण्यासाठी. पण आपण कधी विचार केला आहोत का, हे पाणी कुठून येतं? नद्यामधून, पावसातून, विहिरीतून. पण जर या सगळ्या ठिकाणी पाणीच कमी झालं तर? त्यावर आधारित एक लहानशी कथा. दादा आणि पाणी. एका छोट्या गावात दोन भाऊ राहत होते. एकाचं नाव दादा आणि दुसऱ्याचं नाव चिंटू. उन्हाळा खूप प्रचंड पडला होता. गावातील विहिरीचा तळ दिसत होता. लोकांना पाणी मिळणे कठीण झालं. दादा नेहमी नळ बंद करून पाणी जपत असे, पण चिंटू पाणी वाया घालत असे. हात धुताना, अंघोळ करताना, खेळताना. एके दिवशी त्याच्या घरात पाणी संपलं. चिंटू रडू लागला. तेव्हा त्यांना दादाने सांगितले, पाणी आपली संपत्ती आहे. आपणच त्याची रक्षा केली नाही तर भविष्यात पाणी मिळणार नाही. त्या दिवसापासून चिंटूने एकही थेंब पाणी वाया घालवलं नाही. मित्रांनो, आपल्याला दादासारखे व्हायचे की चिंटू सारखे? पाणी कमी झालं तर काय होईल? नद्या सुकतील, जनावरे तहानाने तडपतील, शेती बार पडेल, झाडे मरतील, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही मिळणार, आपले आरोग्य बिघडेल. पाणी कमी झालं तर जीवन अडचणीत येईल. म्हणून सर्वांनी मिळून पाणी वाचवलं नाही तर भविष्यात खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आता प्रश्न, पाणी वाचवायचे कसे? नळ चालू ठेवू नये. घरातील गळणारे नळ दुरुस्त करणे. पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे, नदी नाली विहीर स्वच्छ ठेवणे. पाण्याचा जपून वापर करणे. पाणी म्हणजे फक्त पाणी नाही, पाणी म्हणजे जीवन. म्हणूनच पाणी वाचवणे म्हणजे भविष्य वाचवणे, स्वतःला वाचवणे आणि आपल्या पृथ्वीला वाचवणे. ही आपली जबाबदारी. आपण छोट्या आहोत म्हणून काय आपल्याला हे जमत नाही असा विचार करू नका. जगात झालेला मोठा बदल नेहमी लहान मुलांपासूनच सुरू होतो. आज आपण वचन देऊया, मी पाणी वाचवेन आणि इतरांनाही वाचवायला सांगेन आणि आपल्या पृथ्वीला सुंदर बनवेल. मित्रांनो, आपण सर्वांनी एकत्र आले तर आपण आपल्या पृथ्वीला पाण्याने समृद्ध करू शकतो आणि पाणी वाचवू शकतो. भविष्यातील पिढीला सुरक्षित जीवन देऊ शकतो. चला, आजपासून एकही थेंब पाणी वाया घालवणार नाही. धन्यवाद.